तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके। जय बोलो परम पूज्य वीर सागर महाराज की जय। कुंद कुंद बालकांचे पिता माँ त्यांना समजवतायत की कर्मांचा उदय आल्यावर ते उदयामध्ये स्थिर राहणं लई अवघड आहे, तू स्थिर राहू शकणार नाहीस। मग कसले कसले उदय येऊ शकतात ह्याच्यासाठी त्याला परिचय देत आहेत। म्हणजे का? कारण तो अजून लहान आहे, त्याला माहीत नाही आहे की कसल्या कसल्या उदयांना आपल्याला फेस करावं लागणार आहे पुढं जाऊन। आणि घरात राहून पण येणार आहेत उदय, नाही असं नाही, पण ती परिस्थिती वेगळी। आणि तू दीक्षा घेऊन जेव्हा जंगलामध्ये जाशील त्यावेळेस कर्मांचे उदय आले तर ती परिस्थिती वेगळी, तिथं कोण नसणार तुझ्यासोबत। मग असं त्यांनी ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय कर्मांचं सांगितलं। आता काल सांगितलं त्यांनी चारित्र मोहनीय कर्माचा उदय येणार तर त्याच्या निमित्तात सुद्धा खूप दुःख भोगावं लागतं। मग ते तू दुःख कसं सहन करणार? मग खूप चांगल्या रीतीने सांगितलंय बरं का पिताजींनी ॲक्च्युली। काल फक्त प्रश्नच वाचलाय मी पिताजींचा। मग त्यात विचारलं पिताजींनी की नग्नता म्हणजे काय आहे, मुनिदशा म्हणजे काय आहे, नग्नता आहे असं तुला वाटतंय, पण त्या नग्नतेला आवरण करण्याचे भाव सुद्धा उत्पन्न न होणं ही मुनिदशा आहे। म्हणजे बाह्य नग्नता नाही सांगायची आहे, परिणामातून जो सुटला ना त्या परिग्रहाला तो नग्न आहे वास्तविक। मग तुला कुठल्याही रीतीने त्या परिग्रहाला ग्रहण करण्याचे भाव न होणं हे भावलिंगत्व आहे, हे मुनीपणा आहे। मग भलेही ते पिंचिनी का असे ना तू झाकायला नाही पाहिजेस शरीराला, असं त्यांनी सांगितलं। नग्नता का आवरण करने का भाव तक उत्पन्न न होना भले ही पिंची से ही क्यों न हो। म्हणजे पिंचिनी सुद्धा कोणी समोर आला अचानक म्हणून म्हणजे झाकायचं नाही स्वतःला, हे सांगायचं आहे त्यांना। झाकण्याचे भाव न होणं। उस समय मग समोर कोण आलं, सम्राट येऊ देत, त्याची पट्टराणी येऊ देत, किंवा कोणी घरातले रिलेटिव्ज येऊ देत, त्यांच्यासमोर मी कसं समोर जायला पाहिजे हे भाव पण न होणं। बालकवत चेष्टा होनी चाहिए तुम्हारी, असं पिताजी सांगतायत। अरति के प्रसंग हो या स्त्री का संयोग बनने पर भी चित्त कलुषित न होना चाहिए। अरतीचा प्रसंग कधी येऊ शकतो? अरती म्हणजे मनाच्या विरुद्ध। म्हणजे काय? प्रतिकूल संयोग मिळाला, त्याच्यामध्ये अरती, प्रतिकूल वातावरण मिळालं, आहार प्रतिकूल मिळाला, कुठल्याही प्रसंगामध्ये अरतीच। बर बर बरोबर। तेच ना, म्हणूनच त्यांनी ते सांगितलं, काल आम्ही तेच घटवलं की तुमचं बालपणीचा मित्र येऊ दे, मैत्रिणी येऊ दे, किंवा काय घरातले कोणी असे रिलेटिव्ज येऊ दे ज्यांच्यासमोर तुम्हाला लज्जा वाटेल, पण जिथं असे परिणाम झाले तिथं सुद्धा मुनित्व नाही राहिलं। म्हणून तर तिथं म्हटलं की तुला शरीराविषयी जे काय परिणाम येतील तर त्याच्या निमित्तामध्ये तू बरोबर, अविनयाचे पण भाव नाही, पण तू जर मुनी होणार तर तुला किती सांभाळावं लागणार आहे तुझ्या परिणामांना हे सांगतायत। मग असे तुला अनेक प्रसंग मिळतील, कोणी असे स्त्रीचा संयोग होईल, कोणी प्रतिकूल व्यक्तींचा संयोग होईल, पण तुझ्या अंतःकरणामध्ये कलुषित परिणामांची उत्पत्ती न व्हायला पाहिजे। पुढं सांगितलं हे सगळे चारित्र मोहाचे उदय सांगतायत। पुढं म्हणलं असे
हां असणार आहे, बरोबर आहे. स्त्रियांकडून आहार घेत नाहीत काय मुनी? मा सांगतायत स्त्रियांकडून आहार घेताना सुद्धा कधी परिणाम विचलित होऊ शकतात. म्हणून सांगितलं कोणी मुनी अशी उत्कृष्ट चर्या पालन करतात, स्त्रियांच्या हातचं सुद्धा बनलेलं खात नाहीत. असे एक मुनी होते, आलेले कुठेतरी विहारामध्ये होते, आणि तिथं शेवटी त्या घरातल्या सगळ्या पुरुषांना बदलून कपडे आहार करावा लागला. काय बनवलं माहीत नाही, पण आणि त्यांच्यासोबत होते सगळे बनवणारे पण पुरुष. पर घर म्हणजे सगळ्या चारित्र मोहनीयाचा उदय आला तर तुला काय काय विचलितता होऊ शकते हे सांगतायत ना. मग त्याच्यामध्ये अजून सांगितलं की परघर कोणाकोणाला दूर करायचं नाही. तेच की मला माझे परिणाम विचलित होत आहे हे समजलं तर मी दूर होणार आहे त्या गोष्टीपासून असं सांगतायत. म्हणून तुम्ही मुद्दाम त्या संयोगात जाऊ नका जिथं क्रोध होतोय, जिथं मान होतोय, जिथं रागद्वेष होत आहेत. अशा संयोगात तुम्ही मुद्दाम नाही जायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे तुमचे परिणाम तुम्ही सांभाळू शकताय वगैरे, पण ते नो कर्म म्हटलं जातं. त्या नो कर्माच्या निमित्तात आपल्याला कदाचित विचलितता होऊ शकते. जसं म्हटलं थंडीचे दिवस आहेत, फॅन चालू करून बसल्यावर काय प्रॉब्लेम होणार आहे? म्हणजे का मुद्दाम त्या नो कर्माच्या जवळ जायचं जे आपल्याला विचलित करेल? मग जेवढी शक्य आहे तेवढी साधना अशी करा दूर राहून. म्हणून पुढं सांगितलं परघर आहार लेने में दीनता या अहंकार का न होना. दुसऱ्याच्या घरी आहार घ्यायचंय तर तिथं दीनतेचे किंवा अहंकाराचे भाव नाही व्हायला पाहिजेत. तो पण चारित्र मोह आहे. आहार की तो छोडो, शास्त्र पिंची या कमंडल मागणे तक का भी भाव न आवे. म्हणजे ते तर उपकरण आहेत सगळे. कशाचे? शास्त्र ज्ञानाचं उपकरण, पिंची अहिंसेचं उपकरण, आणि कमंडलू शुद्धीचं उपकरण. मग हे असे उपकरणांचं सुद्धा तुला ॲक्च्युली तुझ्याजवळ ठेवायला चालतं हे, पण त्याची सुद्धा याचनेचे भाव नकोत. पुढं म्हणले लोक आक्रोश करतील समोर येऊन, किंवा वस्तिकामध्ये सुद्धा प्रतिकूलता मिळेल कदाचित, तिथं सुद्धा तुझा आत्म्याचा आनंद कमी व्हायला नकोय. म्हणजे प्रतिकूल वातावरणात राहिला तरी सुद्धा आनंद भोगण्याची कला येणं ह्याला म्हणलं मुनिदशा. ऐसी दशा का नाम सिद्ध समान साधू दशा होती है. असं तू करू शकणार आहे का? मग जाऊ नकोस. बरोबर. तसं नाही. म्हणजे महाराजींना प्रतिकूलता झाली ना तिथं, वातावरणाच्या निमित्तात झाली, आहाराच्या अंतरायाच्या निमित्तात झाली, पण तरी सुद्धा मुनित्व नष्ट करण्याचे भाव किती झाले हो. असे किती मुनींचे उदाहरण. समंतभद्र आचार्यांना जेव्हा भस्मक रोग झाला मग भ्रष्ट झाले नाहीत का होते? मग दीक्षाछेद केली की हो मात्यांनी, पण त्यांनी दीक्षाछेद करायसाठी नव्हते गेले. ते आचार्यांकडे गेले आणि म्हणले मला सल्लेखना द्या. म्हणजे मला शरीरात जर असा रोग आहे, माझ्या साधनेत जर अडथळा येणार असेल तर मला दोष लावायचा नाही आहे चर्येमध्ये, मला सल्लेखना द्या, असं म्हणून ते आचार्यांकडे गेले होते. त्यांची इच्छा नव्हती त्या दीक्षेतून बाहेर येण्याची, त्या साधनेतून सुटण्याची. पण आचार्यांनी जाणलं की त्याच्या निमित्तामध्ये अशी धर्मप्रभावना होणार आहे, तर त्यांनी त्याला सांगितलं की थोड्या दिवसासाठी अशी साधना कर. म्हणून स्वतःहून जर ते म्हणले असते मी थोडे दिवस आजारी आहे, बरं होतं आणि मग परत येतो, तिथं मुनित्व भ्रष्ट झालं. जसं अनेक जण आजकाल वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी भ्रष्ट होतात. मागं सांग गॅरंटी नाही आहे. आणि नाही का असं झालं कोणाचं, शांतीसागर महाराजांचे गुरु कोण? देवेंद्र सागर महाराज असं नाव आहे. तर शांतीसागर महाराजांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. कालांतराने ते भ्रष्ट झाले गुरु, आणि परत उपस्थापित झाले. तर शांतीसागर महाराजांकडून दीक्षा घेतली त्यांनी. सांगा गुरु आणि शिष्य कोण आता?
म्हणजे पूर्वी यांना वंदना करायला लागत होती गुरूंची, तर आता ते वंदना करू लागले गुरु यांना बनवल्यामुळं. म्हणजे असं सांगितलं की स्वतःहून जर त्या साधनेपासून दूर होण्याचे विचार करणार तर भ्रष्टता येणार. कुठल्या उदयामध्ये ते कदाचित अंगावर वस्त्र टाकलं म्हणून त्यांचं काय मुनित्व नष्ट झालं नाही आहे. म्हणून सांगतायत असं कर की कुठलीही तुला प्रतिकूलता येऊ दे तरी सुद्धा आनंद भोगण्याची कला म्हणजे मुनिदशा आहे. म्हणून शरीराच्या प्रतिकूलतेमध्ये किंवा कोणी काय रोग झाला, काही उपसर्ग झाला तरी सुद्धा तुला दुःख वाटायला नकोय किंवा पराधीन वाटायला नकोय. कोणीतरी यावं आणि मला मदत करावी हे भाव नकोयत. असं सांगतात. ह्याला म्हणलं मुनिदशा. परिणाम गिर गए तो माता पिता एवं जिन शासन की निर्मल यशरूपी चांदनी को कलंकित करोगे. जर अशा अवस्थेमध्ये जर परिणाम तुझे भ्रष्ट झाले तर काय होईल? एकतर तू माता पितांचं नाव खराब करशील आणि जिन शासनाला कलंकित करशील. म्हणून तू हो बेटा हट तजो म्हणा मामा, मत जाओ वनवास बेटा हट तजो. मग कुंद कुंद बालक उत्तर देत आहेत आज. इस भव से मोक्ष नहीं होना है अतः, असं का म्हटले? हां, कुंद कुंद आचार्य कधी झाले हो? आता या काळातच झालेत ना. त्यामुळं त्यांना माहिती आहे की किती तपस्या चांगली केली तरी सुद्धा या काळात मोक्ष होणार नाही. मग कशा तपस्या करायची हो मामा? मोक्षाला जाणार नाही या काळात तर मग का दीक्षा घ्यायची, का तप करायचं? म्हणजे आज केला तर मिळणार आहे, कुठं ना कुठं मिळणार आहे मोक्ष. आणि तिथं मोक्षात जायचंय म्हणून नाहीये, तर ती साधना वर्तमान काळात भोगण्यासाठी आहे सुख. म्हणून धर्म हे भविष्यासाठी केला जात नाही, वर्तमानात जगण्यासाठी, तो आनंद घेण्यासाठी धर्म केला जातो. त्यालाच धर्म म्हणलं. इस भव से मोक्ष नहीं होना है अतः इन परिशह की विजय तो नहीं होगी, परंतु मेरी ओर से कोई दोष नहीं होगा. काय? बरोबर. म्हणून काय करा? नाही, ते आंब्याच्या झाडाला काय करा सांगत होते? कशासाठी आंब्याच्या झाडाचं सांगितलं? बरं. म्हणजे त्यांना कोणी विचारलं होय, शांतीसागर महाराजांना कोणीतरी विचारलं की तुम्ही दीक्षा का घेतली, जेव्हा की तुम्हाला आता मोक्ष मिळणार नाहीये मामा. तर महाराज म्हणाले की समोर दिसतंय ते झाड आंब्याचं आहे, मग त्यात आंबे नाही आहेत म्हणून ते काढून टाकताय का तुम्ही? का? येणार आहेत भविष्यात, आंबे येणार आहेत ना त्याच्यावर, तर म्हणून आपण त्याची सुरक्षा करतोय, सांभाळतोय, कारण ते फळ देणार आहे. मग तसं म्हणलं आत्ता साधना केली आहे, आत्ता लगेच तुम्हाला दिसणार नाही आहे मोक्षरूपी फळ, पण याला केलेलं संस्कार, ह्याची साधना हे नियमाने फळ देणार आहे. म्हणून सांगतायत वर्तमानात लक्षण सुद्धा वाया घालवायचं नाही आहे. म्हणून आत्ता समजले तर आत्ता या क्षणापासून मला धर्म आराधना, आत्म आराधना करायची आहे. आत्म आराधना हेच खरं वैराग्य आहे असं सांगितलं. म्हणून बाहेर काय वैराग्य म्हणजे सोडायचं, काय आणायचं असलं नाही आहे. वैराग्य कुठं आहे? वास्तविक स्वतःला जाणणं हे खरं वैराग्य आहे. बर. काय? बरोबर. मी नाही वाचलं, वाचायला पाहिजे. काय
सम्यक्त्व आराधना म्हणजे विशुद्धी आहे असं सांगितलंय. बरोबर. मग असंच ते आज सकाळी आमची चर्चा झाली. होतं का सकाळी भैया 10:30 11ला 11:30 घेतला, सॉरी 11:30 वाचलो आम्ही. तर त्यावेळेस विशुद्धी, मिथ्यादृष्टीला विशुद्धी होती का असा प्रश्न विचारला एकाने. मग तो सम्यक दृष्टी कसं होणार? हा ना, पण काय म्हणायचं आता, तुम्ही सम्यक्त्व सन्मुख झालेला मिथ्यादृष्टी आहे त्याला म्हणणार नाही का विशुद्धी झाली म्हणून? बरोबर. मग हे सांगितलं की सम्यक दर्शन झाल्यावरच त्या परिणामांना विशुद्ध म्हणलं जातं, कारण विषय शुद्ध आहे तिथं. मग मिथ्यादृष्टी जीव जेव्हा सम्यक्त्व सन्मुख होतो तेव्हा का असं म्हटलं जातं की विशुद्धीची वृद्धी होत गेली आणि मग अधःकरण, अपूर्वकरण, निवृत्तीकरण क्रॉस केला असं वगैरे. हां, म्हणजे म्हणणं वेगळं आणि असणं वेगळं. आगम म्हणेल त्याला तिथं की विशुद्धी झाली म्हणून ते काय स्थितिकांडक घात, अनुभवकांडक घात, बंध अपसरण झाली, तो अजून म्हणून सांगितलं तिथं विशुद्धी ॲक्च्युली मिथ्यादृष्टीच्या परिणामामध्ये नाही आहे. मिथ्यादृष्टी, मग त्यांनी विचारलं मला की जो अंतिम करणलब्धीमध्ये आहे अनिवृत्तीकरणामध्ये, तो पण मिथ्यादृष्टी आहे आणि कोणी प्रगाढ मिथ्यादृष्टी आहे जो की अजून देशनालब्धीला पण प्राप्त झाला नाही आहे. मग त्या दोघांच्या मिथ्यात्वात काय फरक आहे? 5 लब्धी आहेत ना, देशनालब्धी, क्षयक्षमलब्धी, विशुद्धी लब्धी, प्रायोग्यलब्धी आणि करणलब्धी. सगळे पहिल्या गुणस्थानातच आहेत. निवृत्तीकरण पर्यंत सगळे जीव पहिल्या गुणस्थानातच आहेत, पण तरी पहिल्या गुणस्थानातच आहे की. मग काय फरक आहे हेच विचारलं हो त्यांनी. भरपूर अज्ञान आणि थोडा अज्ञान असा फरक का? म्हणजे मिथ्यात्वाच्या अपेक्षेने काय फरक नाही आहे त्याच्या. काय म्हणायचं आता, ज्ञानाची परिणती जी झुकली आहे ना सम्यक्त्वाच्या सन्मुख किंवा स्वभावाच्या सन्मुख, त्याच्या अपेक्षेने फरक म्हणा. हां, बरोबर आहे की ते. हां, बरोबर. ते तेवढे भेद आहेत असं म्हणलं जातं. प्रत्येकाचे परिणाम वेगळे वेगळे, त्यामुळे तेवढे भेद केले तरी पण चालतंय, कारण मिथ्यात्व एका प्रकारचं नाही आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी असणारं मिथ्यात्व वेगळं, तसं सम्यक्त्व वेगळं असं. बरं, मी काय सांगत होते की मिथ्यादृष्टी जीवाला विशुद्ध म्हणणं हे उपचार मात्र आहे, असं तो विशुद्ध वगैरे होणार नाही आहे. सन्मुख होतोय, पुरुषार्थ करतोय, पण जोपर्यंत मिथ्यात्वाचा उदय तोपर्यंत तो अशुद्धीच आहे त्याची. ज्या समयाला आत्म्याला विषय करून जाणलं त्या समयाला त्याच्यामध्ये विशुद्धी प्रगट झाली. तर काय सांगत होते इथं, इस भव से मोक्ष नहीं होना है, अतः इन परिशह की विजय तो नहीं होगी. या परिशहांवर माझं जय मिळवलं जाणार नाही आहे. ठीक आहे, कुठल्या क्रोधाचा, मानाचा वगैरे चारित्रमोहांचा उदय येईल मला, त्याच्यावर मी सर्वथा विजय प्राप्त करू शकत नाही. परंतु मेरी ओर से कोई दोष नहीं होगा. मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करेन आणि त्याच्यामध्ये दोष लागू देणार नाही. पुरुषार्थी के भव बढ़ते भी नहीं है एवं बिगड़ते भी नहीं है. छान सांगितलं. काय, जो पुरुषार्थ करतोय त्याचे भव वाढत नाहीत आणि भव बिघडत नाहीत. छान वाक्य सांगितलं केवढं. म्हणजे पुरुषार्थ तर मी करतोय की जेवढी शक्य आहे तेवढी निर्दोष आराधना करणार, पण जरी त्याच्यामध्ये काय दोष लागले तरी सुद्धा पुरुषार्थ म्हणजे तुमचे परिणाम कसे आहेत त्याच्यानुसार फळ आहे. म्हणून मी जर पुरुषार्थ करतोय तर नियमाने माझे भव बिघडणार नाहीत, म्हणजे मी दुर्गतीला जाणार नाही. आणि बढते नाही है, म्हणजे अनेक भव जे मिळणार होते त्याला तरी आळा बसेल ह्याच्यासाठी. म्हणजे
नाही, मला काय सांगायचं होतं उदाहरण की कोरोना झालाय समजा, रोग झालाय एखादा तुम्हाला, मग आता रोग झालाय म्हणल्यावर कशाला मी त्याच्यापासून दूर राहायचं, त्याचा उपाय करायचं. झालंयच ना, आता मला इन्फेक्शन झालं होतं समजा आता, मग 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 त्याच्यावर का बरं त्याच्याविषयी चिंतन का करायचं मी परत. होईल होईल झालंयच ना, असं त्यांना म्हणायचं आहे. तर हां, भव बढते नाही है और बिघडते नाही है. जर तू मिथ्यात्वात राहणार, जर तू त्या दोषांमध्येच राहणार, तर नियमाने त्याला धरून बसणार, त्याचाच पक्ष येणार, आनंद मानणार, त्याच्यामध्ये चूक वाटणार नाही, तर नियमाने तिथं भाव बिघडणार आणि वाढणार. मग ज्याला वाटलं की हे मला करायचं नाही आहे किंवा हे वाढू नये, ह्याचा आळा मिळावा, ह्याचा अंत व्हावा, तर तो नियमाने पुरुषार्थ करतोच. म्हणून पुरुषार्थी के, लक्षात ठेवा वाक्य, पुरुषार्थी के भाव बढ़ते भी नहीं है एवं बिगड़ते भी नहीं है. प्रचुर स्वसंवेदन में सचमुच विकल्प उत्पन्न तो होते हैं परंतु टिकते नहीं है, अतः मुझे उनकी चिंता नहीं है. किती छान सांगितलं. प्रचुर स्वसंवेदनामध्ये विकल्प येतील, उत्पन्न होणार आहेत पूर्वसंस्कारवश. असं नाही आहे की एकदा अनुभव घेतला की अनंत काळापर्यंत तो त्यातून बाहेर येणार नाही, असं नाही आहे. विकल्पात येणार, पुन्हा निर्विकल्प होणार, अंतर्मुहूर्तामध्ये उपयोग बदलणार आहे. म्हणून प्रचुर स्वसंवेदन में सचमुच विकल्प उत्पन्न तो होते हैं परंतु टिकते नहीं है. क्यों? क्यों नाही टिकते? म्हणूनच शब्द वापरला त्यांनी प्रचुर. प्रचुर म्हणजे बहुलतेने. जेवढी अधिक स्वसंवेदनाची शक्ती आहे, त्या निर्विकल्प साधनेची शक्ती आहे, त्याच्यासमोर किती विकल्पांना थारा मिळणार आहे. म्हणजे ते येतील आणि नष्ट होतील, येतील नष्ट होतील. मग म्हणून त्यांनी सांगितलं की त्या मुनिराजांना पण विकल्प येतात की पूर्वीच्या संस्कारवश सगळे ते भोग आठवतील, करतील, पण त्याच्यात ते स्वतःला टिकवत नाही. तो हे चुकतंय आपलं. आपल्याला सुद्धा क्रोध येतोय, मुनींना सुद्धा क्रोध येतोय, पण त्या क्रोधाचा किती ते विचार करणार. किंवा जर समजा झालं असेल कधी, कशा आहे त्या मुनींकडून, मामा मुनी क्रोधी होतात का नाही? मुनी क्रोधी होतात, ते मुनी, आणि मुनी आहेत ते क्रोधी होतात, असं होतं का? मुनींना क्रोध येतो का? येऊ शकतो. संज्वलन क्रोधाचा उदय चालू आहे तिथं, पण कधी कदाचित येऊ शकतो उदय, आणि त्याच्यानुसार ते त्याच्या आहारी पण जाऊ शकतात. कधी क्रोध केलेले दिसतील, पण जेव्हा अनुशासन करतात संघामध्ये, त्यावेळेस तिथं सगळ्यांना बोलायला, त्यांना मार्गदर्शन करायला, शिकवायला कदाचित त्यांना कशाही पण होतील की नाही, असं नाही. पण जसं म्हणलं होतं, त्या महाराजांचा संघ आलता सोलापूरला, त्या संघामध्ये 2 जण होते. एक दिगंबर महाराज होते आणि एक लहान शुल्लकजी होते. त्यांचं वय कमी होतं आणि शरीरात शक्ती नव्हती फार, पण फार उग्र तप करायची इच्छा त्यांची, जे छोटे महाराज होते त्यांची. मग ते मोठे महाराज त्यांना सारखं सांगायचे, तुम्ही बिना विचारता कुठले नियम घ्यायचे नाही, त्याग करायचा नाही, कुठलं संयम करायचा नाही, विधी घ्यायची नाही, हे सगळं सांगितलं होतं. पण ते हट्टीले होते, घेणारच. फार लहान होते वयाने, 20-22 वर्षाचे असे होते, आणि महाराजांपेक्षा कडक आचरण करणार ते, जे दिगंबर मुनी होते ना गुरु त्यांच्यापेक्षा. मग ते क्षुल्लक असताना पण विधी धरणार, मग किती 10 घरं फिरणार, परत तुम्ही ताटात दाखवायचे ते असं ना, काय बनवलेलं असते ते केलेलं, तर त्यातनं ठरवून निघणार, मी आज त्यातले 4च गोष्टी घेणार. मग ते ठेवलेलं असते नसते, किंवा जेवढं ठेवलं तेवढंच घेणार, असं काही थोडं भांडं भरून त्यात ठेवतो आपण, एवढंसं दाखवायला ठेवलं असं तेवढंच खाणार. एखाद्या दिवशी साखरच खाणार नाहीत, एखाद्या दिवशी लोणच खाणार नाहीत. म्हणजे जी आवश्यकता होती शरीराला, त्याचं सगळ्याचा त्याग करायचे. मग महाराज त्यांच्यावर कुपित व्हायचे, हे मला सांगायचं होतं. म्हणजे क्रोध करणार नाहीत का? असं वागणार तर क्रोध करणार. आणि आता काय म्हणायचं, ज्ञान कमी असेल किंवा स्वाध्याय ध्यान कमी असेल, तर त्यांना असं सारखं अंतराय यायची हो, आणि ते सारखं यायची अंतराय, आणि ते ठरवूनच निघायचे आहाराला, आज माझ्या अंतरायचा दिवस आहे. म्हणजे असं तर कधी मुनी विचार करणार नाहीत, करायला नकोय, पण ते चिंतन म्हणा की काय, ते बरोबर
तसं घडत होतं. म्हणजे म्हणायचे उदय आपल्या पण येणं वेगळं आणि स्वतःहून पायावर कुऱ्हाड मारून घेणं वेगळं. म्हणून त्या उदय आले तर त्याच्यामध्ये मी पुरुषार्थ काय करणार, स्वतःला जाणण्याचा, स्थिर राहण्याचा पुरुषार्थ करणार, ज्याच्या निमित्तामध्ये भव वाढणार नाहीत आणि बिघडणार पण नाहीत. म्हणून असा पुरुषार्थ माझ्याकडून सतत होऊ दे, असाच माझा प्रयत्न असणार. प्रचुर स्वसंवेदन में सचमुच विकल्प उत्पन्न होते है परंतु टिकते नाही है. म्हणून ही शक्ती वाढवा हे सांगायला, वाढवणार मी हे सांगतायत ते. काय, निर्विकल्प अनुभवाची माझी शक्ती वाढली तर ते जे आलेले विकल्प आहेत ते टिकणार नाहीत, सगळे नष्ट होऊन जातील. अतः मुझे उनकी चिंता नहीं है. असंच विचार आलं हो. आता 2-4 दिवसात थंडी जास्त पडली तेव्हा म्हटलं ते शिबिरात सगळे तिकडं उघड्यावर आहे सगळं ते ओपनमध्ये, मग थंडी जास्त जाणवत असणार. किंवा आता इथं पण शिबिर झालं तेव्हा पण म्हणले लोक थंडी फार होती. मग असं विचार आलं, थंडीचं विचार अशा वेळेस करत नाहीत लोक जेव्हा इंद्रियांना विषय मिळालेत वेगळे किंवा काय सानिध्य मिळालं आहे, काय आपलं तिकडं उपयोग नाही आहे, तर कसं सहन करतायत सांग. आणि तेच घरात बसा बघू आत्ता. हां, म्हणजेच म्हणायचे उपयोग जिथं घालतो तिथं आपल्याला क्लेश आहेत, तिथं आपल्याला ती जाणीव होतीये की मला त्रास होतोय शरीराचा. पण अशा ठिकाणी तिथं किती जणांना मी फोन करून विचारलं माहिती का, थंडी आहे का आणि कसं राहताय तिथं. मी ऐकलेलं आहे थंडी आहे, हे काय थंडी नाही आहे. आणि घरी असते तर आत्ता बरोबर. छान. काय पोरग गुरु झाले दादा. माता गुरु आहे तर पोरं गुरु झाले दादा. छान आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. असेच पाहिजेत खरं. इथं पण हे माता पिता काय करताय तो, त्या मुलाला कोण गुरु आहे कोण शिष्य आहे सांगा. माता पिता गुरु झालेत आणि पोरग शिष्य एवढा वेळ होता. आता पोरग शिष्य गुरु झालाय आणि माता पिता त्याचे शिष्य होणार. बरोबर आहे. असं मी एकानं म्हणले तर कोप झाला त्यांचा माझ्यावर. म्हणलं थंडी वाजती म्हणायचं नाही, जाणायचं मी जाणणार आहे. नुसतं शब्दातच बोलती म्हणले तू. म्हणजे ते तुम्ही ग्रहण करणारे तुम्ही समोर अशी आहेत म्हणून, नाहीतर ते सांगणाऱ्याला म्हणणार कोण तर लय शाणा झालास तू. असं. काय मामा थंडी वाजतीये का, थंडी वाजती का विचारते मा. नाही. जर ते मुनिराजांना थंडी वाजत नाही, आपल्याला कसली वाजणार हो. आपण अंगावर कपडे घालून बसलोय, स्वेटर घालून बसलोय आणि थंडी वाजती म्हणतोय. दिगंबर मुनींना थंडी जाणतायत तो पुरुषार्थ आहे. मग हे स्टेप वाईज येणार आहे हो. तुम्ही एकदम भस्कन काय म्हणायचं लय मी मोठा पुरुषार्थ करणार तर भ्रष्टता येणारच. म्हणून शरीराच्या पण प्रतिकूल जाऊ नका. ते गुरूंच्या आज्ञेनुसार करणार तर तिथं व्यवस्थित आपलं पालन होणार. म्हणून मला त्या विकल्पांची चिंता नाही आहे हे ते कोण ते बालक सांगतायत. तर इथंपर्यंत त्यांनी चारित्र मोहाला कसं जिंकायचं हे सांगितलं. ह्याच्या पुढं सांगतायत वेदनीय कर्म के उदय में दुःख कैसे सहोगे. वेदनीय कर्माचं काम काय मामा, वेदनीयाचे भेद कुठले माहिती आहेत. साता वेदनीय. हां, काम काय त्यांचं, काय करतात ते. साता वेदनीय त्रास देतात. बर. साता वेदनीय सुखकारक गोष्टी देतं, सुखकारक गोष्टी देतं, सुख देत नाही. आणि असाता वेदनीय दुःख देत नाही, दुःखकारी संयोग देणार किंवा मिळणार तसं आपल्याला त्याच्या उदयाच्या निमित्तानं. म्हणून त्यात सुख मानायचं का दुःख हे तुमच्यावर आहे. कारण वेदनीयाचा उदय 13व्या गुणस्थानापर्यंत अरिहंतांना सुद्धा आहे, असाताचा सुद्धा उदय चालू आहे. पण ते सुखी का दुःखी आहेत, म्हणजे त्या कर्मामध्ये शक्ती नाही आहे दुःखी करण्याची किंवा सुखी करण्याची. तर आता त्या वेदनीय कर्माचं भय दाखवतायत वडील. तर वरती सगळं सांगून झाल्यावर बेटा काय म्हणला,
पिताजी मोहत जो जाने दो वनवास, पिताजी मोहत जो. आता मी असा पुरुषार्थ करणार आहे की जास्तीत जास्त निर्विकल्पता राहो. जरी विकल्प आले तरी सुद्धा ते टिकू देणार नाही, असा मी पुरुषार्थ करेन, असं मुलांनी सांगितलं. तर पिताजी सांगतायत, बेटे मुनि दशा अर्थात ठंड, गर्मी, बरसात के मौसम में एवं मच्छरों के काटने पर अथवा रोग की दशा 105 डिग्री बुखार होने पर शीत देकर जब बुखार आता है तब सारे आदर्श रखे रह जाते हैं. काय कळलं? गरमी, थंडी वगैरे मोसममध्ये किंवा रोग झाला कुठला किंवा ताप आला भरपूर, तर कसलं आत्मान, कसलं तुझी साधना, सगळं गुंडाळून धाब्यावर गेलेलं असतं असं त्यांना म्हणायचं होतं. म्हणजे कोणी जीव फार बाता मारतोय असं म्हणतील, तर जेव्हा त्याच्यावर उपसर्ग होतो तेव्हा मग त्यावेळेस तुला समजेल की ते उदय किती भयंकर असतात ते, आणि मग त्याच्यामध्ये साधना करणं शक्य नाही आहे. म्हणजे तू 8 वर्षाचा 10 वर्षाचा मुलगा, तुला असं फणफणून ताप आला, आणि कसं तू जाणार चर्येला? उभारून आहार कसं घेणार? हां बरोबर, नुसतं शब्दात जाणणार आहे म्हणून काय फायदा आहे? मग ते आहार कसं घेणार? उभारायची मेन शक्ती पाहिजे की शरीरामध्ये, आणि मग तिथं आकुलता किती होणार. म्हणून ऐकलं ना परवा त्या पंढरपूरला होते ते महाराजींना त्रास झाला होता 5 उपवास केल्यानंतर, शरीरातली सगळी शक्ती गेली तर उभारायला येत नव्हतं त्यांना, आणि उभारल्याशिवाय आहार घेता येणार नाही. आहार घ्यायचं तर तेवढा वेळ उभारायला पाहिजे, आणि जेवढी शक्ती तेवढाच आहार घेतला जाणार. पुन्हा शक्ती कमी होत गेली म्हणले. म्हणजे 5 दिवस पहिले उपवास, अनुपवास काय केलं त्यांनी ते, आणि नंतर परत ते अन्न खायची शक्ती राहील ना तर नुसतं पाणी पिऊनच परत म्हणजे लिक्विड घेऊनच परत ते किती दिवस तरी काढले म्हणले. म्हणजे असे उदय तुला येणार नाहीत का? मग त्यांनी सांगतायत असे की सगळ्या उदयामध्ये तुझे सगळे आदर्श, सगळे स्टँडर्ड्स जे काय तू बनवलेत ना ते सगळे रखे रह जाते है. मामा काय कळलं? तू खूप चांगलं ध्यान करतोय, साधना करतोय, उत्कृष्ट तप करशील, पण जेव्हा असे उदय येतील ना त्यावेळी सगळं विसरून जातो माणूस, हे सांगायला लागलेत त्याला. ऐसी दशा में भी वस्त्र ग्रहण का विकल्प तक नहीं आना मुनि दशा है. फणफणून ताप आल्यावर काय करायचं सांगतात ना लोक, असं गुंडाळून झोपा पांघरून घेऊन. कसं झोपायचं मुनींनी? काय घालायचं? मग ते आता शिथिलाचारी करतायत, चटई ओढून घेणार, चालतंय म्हणणार, किंवा कोणीतरी हीटर लावलेलं असेल तर तशा ठिकाणी जाऊन बसणार. म्हणजे हे सगळं अशी शिथिलता येत जाती. पण अशा दशेमध्ये सुद्धा वस्त्र ग्रहण करणार नाही नव्हे, वस्त्र घ्यायचे विकल्प सुद्धा न यावेत, ती खरी मुनिदशा आहे. क्षुधा, तृषा हे सगळे कुठल्या उदयात? आता वेदनीयाच्या उदयाच्या निमित्तात सांगतायत. मग अशी हेच उदय चारित्र मोहनीयाच्या निमित्तात सांगत होते. क्षुधा तृषा के लगने पर मन अशांत हो जाता है. एकदा फील करून बघायचं, जेव्हा खूप तहान लागली आहे, खूप भूक लागली आहे, आणि त्यावेळेस आपल्याला सांगितलं कोणीतरी ध्यान करा. काय झालं? 12 वाजले, भूक लागली आहे, ताट आणून द्यायचं सोडून सांगितलं समजा कोणीतरी ध्यान करा. काय झालं? जेवल्यावर करते. आपण म्हणणार तू कर पहिला, मला तर पहिला खायला दे. काय मामा किती वाजता जेवायला पाहिजे? सकाळचं 10ला जेवायला पाहिजेच. आणि 12 वाजल्यावर जर सांगितलं बायकोनी ध्यान करा, अजून स्वयंपाक झालं नाही, काय करणार? कोणाचं ध्यान करणार सांगा? म्हणजे सांगतायत अशी प्रतिकूलता खूप वेळा येईल तुझ्यावर, तर तू कसं ध्यान करशील? मन अशांत हो जाता है, किसी भी प्रकार से मन नहीं लगता है. पापियों द्वारा वध करने पर, बंधन में डाल देने पर क्या स्थिरता रह पाती है? कोणी पापी भेटले तुला आणि त्यांनी अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी उपसर्ग केले तर तू त्याच्यामध्ये स्थिर राहू शकणार का? कभी नहीं. अस्नान की दशा में तन की मलिनता, वर्षा
बरसात में स्नान करने की इच्छा दबा तो सकते हो, परंतु भावों के उत्पन्न होने पर अंदर ही अंदर कुंठा होने लगती है. स्नान नाही केलेलं इतक्या वर्षापासून, तर कधीतरी एकदा करावं. हे भाव उत्पन्न झाले तरी सुद्धा तुझी साधना नष्ट झाली. म्हणून तू दाबशील त्या परिणामांना. कदाचित कोणासमोर उघडं होऊ देणार नाहीस ते भाव, पण तरी सुद्धा ते तुझं तुला खात राहतील परिणाम. म्हणजे किती वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी त्याला स्थिरता देत आहेत. शयन समय तृणस्पर्श निद्रा नहीं लेने देता है. काय झोपलाय तू झोपलाय समज कुठं जंगलामध्ये आणि तिथं फक्त गवताचा स्पर्श झालाय, चालतंय की काय ते काय करते गुदगुल्या का कसं झोपणार आहे. म्हणजे त्याचा स्पर्श सुद्धा तुला चालणार नाही झोपताना. आणि मग कोणाला सांगणार आहे कुठं झोपणार आहे. बैठते पढ़ते सोते समय बिस्तर अथवा तो योग्य शय्यासन का अभाव खटकता है. आम्हाला बसायला जागा चांगली दिली नाही, आसन चांगलं दिलं नाही असं, किंवा कुठंतरी विहारामध्ये अशा ठिकाणी बसावं लागलं जिथं कोणी काय बघितलंच नाही, काय सोय केली नाही, तर अशा शय्या आणि आसनाच्या विषयी होणारे पण परिणाम तुला विचलित करू शकतील. ऊंचा नीचा धूल कंटक भरा स्थान निराकुल नहीं होने देता है. साधा असं बसलोय तरी सुद्धा पाय समजा आपण कंटिन्यू असे बसलो तर मुंग्या सुरू झाल्या यायला की हलवणारच. आणि मग असं उबड खाबड जमीन असल्यावर तू ध्यानाला कसं बसणार, आणि मग तिथं कशी स्थिरता होणार तुला. किती छोट्या छोट्या गोष्टीतून त्याला स्थिर करायचा प्रयत्न आहे हा. म्हणजे असे तुला सगळे संयोग मिळणार आहेत जे तुला भ्रष्ट करतील. त्यामुळं तू मत जाओ वनवास बेटा म्हणा की मामा हटत जो. कुठं गेलं. ऊंचा नीचा धूल कंटक भरा स्थान निराकुल नहीं होने देता है. इरिया समिति पूर्वक चलने पर भी नुकीले पत्थर कांटे कंकर कांच के चुभने पर भी अपनी समता आदि षट आवश्यक चर्या में शिथिल नहीं होते हैं. काय षट आवश्यक चर्या में शिथिल नहीं होते हैं, ऐसे मुनिराज रहते हैं. यह सब आसान नहीं समजना चाहिए. एरिया समिती कशाला म्हणते. तुला जरी तिथं काय टोचलं दुखलं खुपलं तरी सुद्धा, जसं सांगितलं होतं ना मागं एकदा की श्रवणबेळगोळमध्ये एक महाराज होते तर विहार करून आले होते आणि खूप मोठा विहार झाला होता त्यांचा. तिथं ते ज्या स्थानात थांबले होते तिथून आहाराची सोय होती ती दूर होती जरा. म्हणजे मंदिरात गेले, ते मंदिरातून त्यांनी कर धरला आणि ते विधी धरून जिथं आहाराची सोय होती ती खूप दूर होतं अंतर. ॲक्च्युली तसं करायला नको होतं, इतका विहार झालाय तर जवळ नजदीक पाहिजे होतं, पण तिथं सोय नाही आहे तशी काय. मग एकच भोजनालय, तिथंच सगळे कोणी त्यागी आले तर तिथं त्यांचं आहार असतो. तर ते जवळपास आपल्या गेटपासून ते समजा मागच्या भोजनालयापर्यंत इतकं दूरपर्यंतचं अंतर त्यांना यायचं होतं. असंच क्रॉस करून 2 ठिकाणी फिरून यावं लागणार होतं. तर त्याच्यामध्ये एका हातात कमंडलू, दुसरा हात कर धरलेला, पिंची कमंडलू एका हातात आणि दुसरा हात कर धरलेला. तशा अवस्थेत निघाले होते आणि त्यांच्या पायाला काहीतरी दगड का काय काटा खूप जोरात टोचला का काय घुसला होता पायामध्ये. हे आम्हाला कोणाला माहीत नव्हतं आणि आम्ही सगळेजण विधी पटवायसाठी उभारलो होतो तिथं. आणि महाराजांनी साधी विधी धरली होती, पण आम्ही आपलं इतके मोठे मोठे काय काय दाखवत बसलो की ह्याच्यानी पटतील त्याच्यानी पटतील, फिरवले केले, पण काय केलं तरी सुद्धा विधी पटली नाही. म्हटल्यावर महाराज आमच्यापर्यंत येऊन परत गेले मंदिरपर्यंत. 3 वेळा फिरायची परमिशन आहे. परत आले आणि येत असताना दुरूनच बघतायत महाराज की यांनी काय बदललं का नाही. मग मला समजलं की ते काहीतरी एवढ्या लांबून दिसायसारखी धारणा घेतली आहे त्यांनी. तरी पण ते जवळ येत आम्ही काहीतरी चेंजेस करतोय का, मिळती का पटती का विधी, याच्यासाठी ते सावकाश येत होते जवळ. पण आम्ही काय बदललं तरी सुद्धा त्यांना विधी पटली नाही. परत गेले आणि परत आले. विचार करा, पायाला लागलं होतं हे आम्हाला माहीत नाही. आणि तशा अवस्थेत महाराज 3 वेळा फिरले आणि 3ऱ्या वेळी आल्यावर कळलं की जोडी पाहिजे होती त्यांना, त्यामुळे ते जोडीकडे बघत होते.
आणि जोडीच्या हातात त्यांना फक्त कलश पाहिजे होता हो. आणि आम्हाला तिथं ते दुसऱ्याच्या गावात गेल्यामुळं आमच्याकडं काय ते भांडी नव्हती लई, म्हणून माणसांनी काय केलं तर पळत पळत येऊन पेल्यावर नारळ ठेवला होता. आणि ते महाराजांना पेला नको होता, तांब्या पाहिजे होता कलश म्हणून. आणि ते नवऱ्याच्या हातात होतं कलश आणि बायकोच्या हातात होतं पेल्यावर नारळ. आणि ते बघितले की फिरले होते. मग त्याच्यात गेले होते आत पळत मी, आणि काय असेल ते उचलून आणलं, ज्याच्यामध्ये त्यांनी ज्येष्ठमोचं पाणी भरून ठेवलं होतं, तसंच तांब्या उचलून आणला बाहेर आणि त्याच्यावर नारळ ठेवलं आणि त्यांच्या हातात दिलं की महाराज पटले. पण आम्हाला केव्हा कळालं, जेव्हा पाद प्रक्षाल करायला बसले ना सगळेजण, त्यावेळेस महाराजांनी पायाला हात लावू नाही दिला. आणि मग त्यावेळेस कळालं की त्यांना, मग ते दुपारच्या प्रवचनमध्ये सगळ्यांच्यावर असा कोप झाला. म्हणले कधी कुठल्या शास्त्रात वाचलंय म्हणले कलश म्हणजे पेला असतो आणि पेल्यावर तुम्ही नारळ ठेवून धारणा पटवताय. म्हणले त्या त्यागीला शिथिल बनवायला बसलाय म्हणले सगळेजण. म्हणजे किती कठीण तपश्चर्या आहे अशा वेळेस, पण किती साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या तर, आणि तरीसुद्धा आपल्याला कळत नाही. आपली ही अविवेकाची परिणती. मग असे उदय तुला येणार नाहीत का? मग तू आल्यावर कसं सहन करणार आणि सामना करणार? तर ह्याच्यावर विचार कर असं पिताजींनी सांगितलं. आता बालक काय सांगते ते नंतर बघू. हो जाणा सर्व उपसर्ग परिशहापासून भिन्न जाणणारा आत्मा जाणा. मी आत्मा तर अस्पर्शी आहे, नित्य आनंद स्वरूप आहे. परापासून सर्वथा भिन्नच आहे. न्यायक तत्व आहे जाणा. विसर्जन. नमो अरिहंता.